हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोही बरा। माऊली महावैष्णव संत श्री जगद्गुरु तुकोबार, माऊली महावैष्णव संत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरिता उच्चारित केलेल्या गवळणी पर अभंगामधून एका महान अशा भगवत भक्त असणाऱ्या एका गोपीला दर्शन झालं, तिच्या चित्ताला परमात्म्याचं दर्शन झालं आणि चित्ताला परमात्म्याचं दर्शन झाल्यामुळं ते चित्त आता घरावर राहिलं नाही, म्हणजे आता ते संसारात राहिलेलं परमात्म्याकार झाल्यामुळं तिचे व्यवहार काही व्यवस्थित राहिले नाहीत, ती व्यवहार व्यवस्थित करत नाही, नवे तिला ह्या व्यवहाराकडे लक्ष द्यायचं नाही, अशी जी तिची अवस्था झाली, अशी एक विलक्षणीय परमात्म्याच्या दर्शनानं त्या गवळणीला झालेली अवस्था आणि त्या दोन गोपीमध्ये व्यक्त करत आहेत। विठाला विठाला चिंतन रूपी सेवेला आरंभ करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे। मौजे बरमगाव खुर्द या ठिकाणी चालू असणारा हा आपला अखंड हरिनाम उत्सव चिंतन हा याची सर्वांनाच कल्पना आहे। नरसिंह जयंती उत्सवाच्या निमित्ताने चालू असणारा हा आपला अखंड हरिनाम उत्सव एकूणच वारकऱ्याला 29 पर्वकाळाचं उपवासाचं विधान शास्त्राने केलेलं आहे। कोणकोणते पर्वकाळ आहेत? 12 शुद्ध, 12 दुनी 24, राहिले 5, ते 5 कुठले आहेत? पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह, पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र, नरसिंह जयंती 1, रामनवमी 2, वामन जयंती 3, कृष्णाष्टमी 4 आणि महाशिवरात्री 5। हे 5 आणि 24 एकादशीचा पर्वकाळ वारकऱ्यांनी करावाच। हा मोठा पर्वकाळ आहे। पैकी काल एक पर्वकाळ नरसिंह भगवंताचा अवतार कालचाच तो दिवस आहे। एकूणच परमात्म्याच्या अवताराचा जर विचार केला तर 6 प्रकार शास्त्रकारांनी केलेले आहेत। अंश कला की नरसिंह अवतार जो परमात्म्याचा आहे हा कुठला अवतार आहे तर हा आवेश अवतार आहे। विठाला विठाला म्हणून आज आपली काल्याची सेवा आहे। आपला हरिभक्तपरायण पवार रमगावकर महाराज यांच्या आज आपली काल्याची सेवा आहे। आपला हरिभक्तपरायण पवार रमगावकर महाराज यांच्या कृपा आश्रितून आलेल्या सर्व वारकरी मंडळाच्या तन मन सहकार्याने चालू असणारा हा चिंतन उत्सव आज आपली काल्याची सेवा आहे। काल्याचा कीर्तनकार बांधलेला आहे। काल्याच्या कीर्तन उच्चारावे केले देवे गोप चिंतनामध्ये उच्चार करावा। तो पण उच्चार करा काय करावा? उच्चार करावा। काल्याचे कीर्तन आहे। काला कशाचं प्रतीक आहे? काला हे पूर्णतेचं प्रतीक आहे। काला झाला म्हणजे सिद्ध, पूर्णता झाली। आता काय करावा? उच्चार करावा। काल्याचे कीर्तन आहे। काला कशाचं प्रतीक आहे? काला हे काल्याचे कीर्तन आहे। काला कशाचं प्रतीक आहे? काला हे पूर्णतेचं प्रतीक आहे। काला झाला म्हणजे सिद्ध, पूर्णता झाली त्याचा निर्देश करणारा हा 7 दिवसाचा असेल, 11 दिवसाचा असेल, महिन्याचा असेल
4 महिन्याचा असेल, तुम्ही म्हणाल 4 महिन्याचा सप्ताह करतात, चातुर्मास पूर्ण 4 महिने कीर्तन असतात महाराज, 4 महिन्याचा सुद्धा सप्ताह असतो. कितीही दिवसाचा जरी असला तरी त्या काल्याच्या कीर्तनामध्ये सुद्धा विषय ठरलेला आहे, तिथं दुसरं काय सांगायचं. आणि ते सुद्धा गीता सांगितलेलं सांगता येतं का? 700 श्लोकामध्ये भगवंतांनी गीता ती सांगता येतं का सांगायचं? आणि गोकुळातलं चरित्र सांग, आणि काल्याच्या कीर्तनाला कृष्णाचं चरित्र चालत नाही घेतला तर अशी शंका येत नाही. शंका आली चांगली, का बरं कृष्णाचं चरित्र आजपर्यंत कुणी विचारलं नाही महाराज मला, पण अशी शंका उपस्थित होऊ शकते. परमात्मा अनेक अवतार असताना कृष्णाचं चरित्र काल्याच्या कीर्तनात का? 6 अवतार बघा ना, अनेक अवतार आहेत, मत्स्य वराह अनेक सगळे अवतार आहेत, मग इतर अवतारातलं चालत नाही, कृष्णाचं चरित्र का? विठाला विठाला त्याला एकच कारण आहे महाराज, सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे? आता सांगितलेलंच कारण आहे. परमात्म्याचे जी अवतार आहेत त्याच्यामध्ये 6 प्रकार आहेत, पण त्या 6 अवताराच्या प्रकारापैकी परिपूर्णतम अवतार फक्त भगवान श्रीकृष्णाचा आहे. काही कला आहे का? परिपूर्णतम अवतार फक्त श्रीकृष्णाचा आहे महाराज. पूर्ण अवतारामध्ये 2च येतात, बाकीचे अवतार विठाला त्याला एकच कारण आहे महाराज, सगळ्यात महत्वाचं, त्याला एकच कारण आहे महाराज, सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे? आता सांगितलेलंच कारण आहे. परमात्म्याचे जी अवतार आहेत त्याच्यामध्ये 6 प्रकार आहेत, पण त्या 6 अवताराच्या प्रकारापैकी परिपूर्णतम अवतार फक्त भगवान श्रीकृष्णाचा आहे. काही कला आहे का? परिपूर्णतम अवतार फक्त श्रीकृष्णाचा आहे महाराज. पूर्ण अवतारामध्ये 2च येतात, बाकीचे अवतार सृजनाचा येणे करुणी संहार. पूर्ण अवतार राम कृष्ण, पूर्ण अवतार 2च आहेत, राम आणि कृष्ण. म्हणून तर आपल्या वारकरी संप्रदायाचा मंत्र सुद्धा राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. का बरं राम कृष्ण हरी? का बरं? कारण एकूण अवतारामध्ये हे 2च अवतार पूर्ण आहेत. पण तसा जर सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर रामाचा अवतार पूर्ण आहे पण परिपूर्णतम नाही. का? सामर्थ्य, जे राम अवतारात सामर्थ्य आहे तेच कृष्ण अवतारात आहे. सामर्थ्यात बदल, सामर्थ्य तेच आहे पण स्वातंत्र्य. बोलिले वाल्मिका, बोलिले वाल्मिका तैसेची करीना वर्तनी दावीन नामा बांधलेला आहे. सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य, स्वातंत्र्य बांधलेलं आहे. सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य, स्वातंत्र्य राम अवतारात नाही. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. हे रामाचं सांगायला मी, कृष्णाचं नाही. कृष्णाचं अनेक बाणी, अनेक वचनी, आणि पत्नीला तर माप नाही 16,108. मी का सांगायलोय? म्हणून तर कृष्णाचा अवतार हा लीला अवतार आहे. सामर्थ्य हा सहस्वातंत्र्याचा पुरीनंतर कृष्ण चरित्रात भल्या भल्याला प्रवेश होत नाही. कितीही सांगितलं तरी कृष्ण चरित्रच कळत नाही. चरित्र त्यालाच म्हणायचं जे सामान्याला कळत. नवल केवढे केवढे केवळ केवढे केवळ नकळे कानू बाचे कोडे नकळे कानू बाचे कोड. अजूनपर्यंत कोड कळालेलं स्वातंत्र्य आहे. म्हणून परिपूर्णतम अवतार फक्त कृष्णाचा आहे. म्हणून आपल्याला पूर्णता करायची ना. आता आपल्या सप्ताहाची काय आहे? ही पूर्णता आहे. काला झाला, काला हे पूर्णतेचं प्रतीक आहे. कशा पूर्णता झाली असं सिद्ध होत असतं. विठाला विठाला विठाला
अवतार परिपूर्णतम अवतार फक्त कृष्णाचा आहे म्हणून कृष्णाचं चरित्र काल्याच्या कीर्तनात सांगावं उग लक्षात असावं. परिपूर्णतम अवतार फक्त कृष्णाचा आहे म्हणून कृष्णाचं चरित्र काल्याच्या कीर्तनात सांगावं उग लक्षात असावं म्हणून सांगितलं. कृष्णाचं चरित्र सांगावं आणि परिपूर्णतम तोच अवतार आहे. पूर्णता आपल्याला सुद्धा पूर्णता जीवनाला पाहिजे आणि ती पूर्णता कृष्णाच्या चरित्राच्या उच्चारानं होणार आहे म्हणून आपल्याला कळावं त्याच्याकरिता कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करावा. पूर्णता झाली पाहिजे आणि आहे म्हणून मी नेहमी सांगत असतो पूर्णता झाली. आपण अपूर्णतेत आहोत का पूर्णतेत आहोत? अपूर्णतेत आहे. जीव हा मुळातच कसा आहे? अपूर्ण आहे. त्याला पूर्ण व्हायचा आहे आणि या जगतामध्ये परमात्माच पूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. या जगतामध्ये पूर्ण फक्त परमात्मा होणं हाच आपल्या जीवनातला खरा काल आहे बरं का. विठाला विठाला एक रूपा एक रूपाने एकीकरण होणं याचं नाव काला. दही आणि लाई हे काल्याचं प्रतीक आहे. जीव आणि शिव मुळात वास्तविक परमात्म्याचाच अंश आहे. ममैवांश भूत सनातनः. वास्तविक जीव कुणा? ममैवांश भूत सनातनः. वास्तविक जीव कुणाचा अंश आहे? परमात्म्याचाच अंश आहे म्हणून त्याला पूर्ण व्हावं, सुखी असावं, तृप्त असावं. कारण नित्य तृप्त हे सर्व पूर्ण हा एकदा फुल स्टॉप झाला की पुन्हा काला. काला शब्दाचा सोपा अर्थ सांगू का तुम्हाला? का आला त्याचं नाव सोपं अवघड करत नाही. का आला? कुठं? बरमगावला नाही. जन्माला का आला? कशासाठी आपण जन्माला आलो? आपल्याला काय कमवायचं आहे? बरं आपला जन्म कमवण्यासाठी का घालवण्यासाठी? कमवण्यासाठी. जन्म भगवंताच्या प्राप्ती करताय. काला झाला की पुन्हा माघारी यायची गरज कुणाला? जीवाला. जीवाला. जीव एकदा परमात्म स्वरूप झाला. तुका पंढरीचा जन्म जन्म नाही रे अनेक. तुका म्हणे माझी भाक या अवस्थेवर होणं याचं नाव काला. विठाला पुन्हा माघारी यायची गरज नाही. बरं काला झाला की मी तुम्हाला सांगत असतो. आता बरमगावला सत्ता चालू आहे होती. वस्ती लहान आहे, गाव लहान आहे पण कीर्ती महान आहे. एवढ्या वस्तीवरती सुद्धा एकजुटीनं 20 गावच्या आणि पुन्हा हरिपटाला काहीतरी 70 मुलं रोज आहे. आनंदाची गोष्ट. नटे हरी कीर्तनात परमार्थात गरज आहे महाराज. अहो मोठ्या मोठ्या ठिकाणी सत्य आहेत पण सत्यामध्ये काकडा गाथा बसण्याला माणूसच नाही. काकड्याला पब्लिक आहे आणि काकड्याला कॅसेट काय करावं? विठाला विठाला म्हणून तरुण मंडळी आहेत. आनंदाची गोष्ट आहे. बरमगावला सत्ता आहे म्हणून आपल्याला आमंत्रण आलं. पहिल्या दिवशी या, दुसऱ्या दिवशी या, तिसऱ्या दिवशी या, चौथ्या दिवशी या. नाही जमलं तर 5व्या दिवशी या. नाही जमलं तर जागराला तरी या. आणि जागराला सुद्धा नाही जमलं तर काल्याला तरी. एक जण म्हणला आपल्याला भरपूर वेळेस म्हणून काला आज झाला आणि उद्या सकाळी जर इथं कुणी वारकरी आला आपण काय म्हणू? काला तर काल झाला. मग तुम्ही आज कशाला? विनोदाचा भाग झाला की पुन्हा माघारी यायची गरज. काला हे पूर्णतेचं प्रतीक आहे म्हणून तोच काला. आज काल्याचं चिंतन करायचं. थोडक्यात गवळणीचं चिंतन आपल्याला चिंतन रूपी सेवेकरता उच्चारित केलेले गवळण तुकोबरायांचे अतिशय भाग्यवान गवळण आहे महाराज. काय आहे? कोणाची? कृष्णाची. अहो आपल्या घरात वस्तीत एखादं लहान मुलं असतं त्याची जर सवय आपल्याला लागली ते जर गावाला गेलं तर आपल्याला दिवसभर करमत. जर आपल्या बाळूचं असं आपल्याला होते तर हा म्हणे यशोदेशे त्याचं किती कौतुक गवळणीला असेल सांगा. किती वेळ गवळणीला लागला असेल. गवळणीला सारखं वाटायचं कृष्णाची भेट घ्यावी, कृष्णाकडे जावं, त्याला बघावं. कारण ते पण
त्या गवळणींना, गोकुळामधल्या गवळणींना सासू जाऊ देत नाही. कोणाकडं? कृष्णाकडं. कोण जाऊ देत नाही? सासू. कुणाला? ही जीवरूपी सून आहे. आणि ह्या जीवाला सुद्धा, आपल्याला सुद्धा सासू आहे. ती सासू देवाकडे जाऊ देत. आपल्याला दर्शन करावं, वारी करावी, परमार्थ करावं, भजन करावं, कीर्तन करावं, पण सासूनं असा जम बसविलाय महाराज, हलूच देत नाही. अहो कीर्तनात सासूचं नाव माहित आहे का तुम्हाला? आपल्या सासूचं नाव कल्पना विद्या, तेने झाला जीव, मायोपाधी शिव. ह्या जीवाला तयार केलंय कल्पनेनं. महाराज ही कल्पना त्याला सोडित नाही. कल्पनेची सासू हिता बहुतची जाचू, देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. ही कल्पना नावाची सासू ही चांगलं नामस्मरण करावं म्हणून हातात माळ घेऊन बसते. माळ राहते हातात आणि हे जातोय निघून. कुठं जातोय? कुठं जातंय? आता मी काय कुठं सांगा, कुठं सांगू, कुठं जातंय म्हणून सांगावं? कुठंही जातंय. कोण आहे ही? कल्पना. ही खतरनाक आहे. तसं त्या गोकुळातल्या गवळणीला कृष्ण नाही. मग गवळणीनं हुशारपणा केला. काय आहे? ज्याला जायचं आहे ती गेल्याशिवाय, आणि ज्याला जायचं नाही त्याला नाचता येईना अंगणवाकडं. काय हजार कारणं सांगायची. अहो रात्री कीर्तन छान झालं, तुम्ही यायचं होतं. काय झालं? गोष्ट लक्षात ठेवा. ज्याला आवड आहे तो माणूस गेल्याशिवाय. गवळणीला जायचं होतं. महाराज आमचं काय करायचं? युक्ती शोधली पाहिजे. गवळणीने विचार केला. पूर्वीच्या काळी अशी नळ व्यवस्था नव्हती. चौकात विहिरीला जावं लागायचं पाणी आणायला. गवळणीने हुशारपणा केला. आता काय करायचं? जर कृष्णाला भेटायचं असेल तर एक काम करावं लागेल. बरीला ओलांडून रीता करी घट मिसमानी. आता हे सगळं सांगत बसल्यावर वेळ कमी पडेल बरं का. थोडक्यात बरीला ओलांडून रीता करी. भरल्याला माठ महाराज पायाचं का पाय घालून सांडायचं. आणि एकदा ते सांडलं की मग सासूबाईला म्हणायचं घरात पाणी नाही. पाणी नाही काय बघते माझ्याकडे, घे घागरून जा पाण्याला. ती म्हणली मला तेवढंच पाहिजे. आपल्याला पाहिजे तसं माणसानं सोयीस्कर तयार करावं होतं. कृष्णाकडे निमित्त काहीतरी पाहिजे होतं. झालं. हा मग घेतलं महाराज. पाणी आणायला विहिरीला गेली. आणि गेल्यानंतर विहिरीमधून पाणी घेतलं आणि अशी घराकडे निघाली. चांगलं 1.5-2 किलोमीटर अंतर महाराज घराकडे निघाली. तेवढ्यात कृष्णाचं दर्शन झालं. आणि कृष्णाचं दर्शन झाल्याबरोबर पाहिला पाहिला नंदाता नंदन, पाहिलाता नंदन, नंदाता नंदन, पाहिला पाहिला नंदाता पाहिला नंदाता नंदन, पाहिला पाहिला नंदाता नंदन, नंदाता नंदन, पाहिला पाहिला नंदाता नंदन. पाहिला आणि पाहिल्याबरोबर त्यानं काय केलं? तेने वेधिले. नावच आहे हरी. त्याचं नाव काय आहे? ओढायचं काम आहे. त्याचं काम असं आहे महाराज. त्याला पाहिल्या बरोबर जसं लोखंडाला लोहचंबकानं ओढावं तसं खेचलं महाराज. कारण त्याचं रूपच इतकं सुंदर आहे. पाहिल्या वेधलावी बैसे जीवी जडून बसला महाराज चित्तात. पुन्हा आता हालायला तयार. महाराज ती गवळण उभा राहिली. तिला समाधी लागली. तुम्ही चांगला ऐकताय ना. डोक्यावर पाण्याचा माठ तसाच आहे. एक पाय उचललेला आहे. डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहे.
परमात्म्याचा अभेद रूपाने ज्याला आत्मत्वाने साक्षात्कार झाला, महाराज तो देहावर येत नाही, तो घरावर येत नाही, त्याची अवस्था देहातीत अशा प्रकारे तशीच उभा राहिली जागेवर. इकडे सासूला काळजी घराकडे वाटायला लागली. पाणी आणायला अर्धा तास, कशाचा विसर पडला? भार वित्त. भाराला विसरली, वित्ताला विसरले. भार म्हणजे काय? ओझ. कसलं ओझ आहे? आपल्यावर ओझ आहे का मोकळे आपण? आपल्यावर ओझ आहे का नाही? कशाचं ओझ आहे? अनेक प्रकारचं ओझ आहे. पण ह्या सगळ्या ओझ्याचं एक माझं हे ओझ आहे, आणि दुसरं मी हे काय आहे? ओझ आहे. ती गवळण म्हणली मी त्याला विसरले. भार नाती होती या जन्मात. हे आता आपण जे नाती आहेत हे मागच्या जन्मात कोण होती? आता आपण ज्यांना पुत्र पत्नी मुलगा माहित नाही, पुढे कुठं जाणार आहेत? ह्यांचा आपला संबंध खरा आहे का खोटा आहे? मग खोटा आहे तर ओझ का वागवितो? गोष्ट लक्षात घ्या बरं का. हे ओझ का वागवतो आपण? हे मुळात ओझ आपलंच आहे. अनुबरायांनी सुंदर वर्णन केले. देखी पुढील आमचे ओझे आपुलिया मग सांगे कान दाटीजे धनुर्धरा. आत्म्याचं दर्शन झाल्यामुळं, चित्त परमात्म्याकार झाल्यामुळं महाराज त्याचा विषय संपला. त्याचं घेणं देणं राहिलेलं म्हणजे धनाला विसरले. धन म्हणजे काय? शरीर सुद्धा धन आहे. नरदेह निधान लागली हाती उत्तम सार. मी माझेपणा यालाही विसरली, आणि या स्थूल शरीराला सुद्धा ती विसरली. भार वित्त. चित्तानं हरीनं माझं चित्त हरण केलं. हरीचं नावच आहे हरी. काय नाव आहे? हरी. हरीर हरती पापानी. हरी असा आहे, त्याचं नाव काय आहे? अहो हरण करतो म्हणून हरी. उगच हरी का? तू का म्हणे हरी? काही उरून येते, कसलीच उरी उरू देत ना, त्याचं नाव हरी. विठाला विठाला. म्हणून हरी चोरतो. मग हरी काय चोरतो? चित्त चोरी येले नंदाची सवय आहे. पण काय? लोणी हे कशाचं प्रतीक आहे? शुद्धतेचं प्रतीक आहे. लोणी चोरतो. लोणी मग त्याच्या घरी कमी आहे काय? कृष्णाच्या घरी किती गायी होत्या? 9 लाख राखीत होता बरं का. 9 लाख नव्हत्या, 1 कोटी गाय. पूर्वीची संपत्ती कशावर होती महाराज? गायीवर. आता जसं सरपंच, उपसरपंच, आमदार, खासदार ही पदवी आहेत का नाही, तसं पूर्वीच्या काळी जी सगळी पदं होती ही कशावर होती? वृषभानुवर, नंद, उपनंद ही सगळ्या पदव्या गायीवर होत्या. जरशा नाही केलेले भरपूर आता झालंय, त्याचं काय काम नाही. महाराज हे आपल्या घरी 1 कोटी गायी होत्या. ती कशाला चोरेल महाराज? त्याला काय करायचं चोरून? विठाला विठाला. म्हणून त्या हरीनं काय केलं? चित्त चोरलं. हरिणी माये हरिले चित्त. भार वित्त. चित्ताची चोरी केली. गंमत आहे महाराज. गवळणीच्या चित्ताची घेत नाही. आपण अभिषेक करतो दुधाचा, तुपाचा, मधाचा, काय काय नाही ती सगळी यादी आता तुम्हाला अभिषेकाची माहित आहे, मी सगळी सांगत नाही. पण तिथं श्लोकाच्या उच्चारामध्ये सगळं चाललेलं असतंय. वासुदेवाय नमः, गोप विश्वंभरा, हे सांगू का सगळं? थोडंसं दूध टाका, तूप टाका, आता ही सगळं चाललेलं असतंय. पण देव आपल्याकडे बघायला. नेक्स्ट चला, पुढचा नंबर कोण आहे? चले लावायला. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. आमच्या गवळणीच्या चित्ताची चोरी करायला आणि आम्ही लावून सुद्धा घ्यायला तयार. काय कारण आहे? पवित्र आहे. मल विक्षेप रहित जे चित्त आहे त्या चित्ताची चोरी परमात्मा करतो बरं का. गहाण असलेलं चित्त परमात्मा करीत नाही. गवळणीच्या चित्ताची पवित्र आहे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवणे गोपाळ. त्या गवळणींचं चित्त निर्मळ आहे, शुद्ध आहे. महाराज निर्मळ हे काया अधिष्ठान दयाचे. त्याचं अधिष्ठान कुठं आहे? घेणार नाही. आणि मला सांगा, लोणी हे पदार्थ कधी निघतो? मंथन केल्यानंतर 2 रुपये का नाही, ताक आणि लोणी. मग काय करायचं? ताक आणि लोणी निघाल्यावर ताक ठेवून घ्यायचं आणि लोणी गावात वाटून
मनात टाकायचं म्हणून दुपारी झोप लागायची काय. अहो ताक वाटणार आहे आणि लोण्याची उपमा का दिली ऐका. लोणी चोरतो लोण्यासारखं ज्याचं चित्त आहे मृदू सभाचे चित्त ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो तोची साधू ओळखावा देव तेथेची. ज्याचं चित्त मऊ झालेलं आहे ज्याच्यात संशय राहिलेला नाही संदेहाची सुटली गाठी झालो पोटी असं जे संशय विपर्य रहित जे चित्त झालेलं आहे मऊ झालेलं आहे ज्याच्यात आठपणा निबरपणा राहिला नाही असं मऊ चित्ताची देव काय करतो चोरी करतो. बरोबर आहे का नाही. आता मला सांगा काही पदार्थ असे असतात बाहेरून कडक असतात आतून मऊ असतात. काही आतून कडक असतात बाहेरून मऊ असतात. काही आतून मधला गावा असे काही पदार्थ आहेत का नाही. मग लोणी कसा आहे आतून कडक मला पण हल्ली लोकांनी कीर्तनाला ठरवलंच असं स्टॅम्प पेपर सही शिका झालाय. माणसाने असं ठरवलंय काय कीर्तनाचा परिणाम का होत नाही. माऊली एकदा बोलली होती कदम माऊली बोलताना का कीर्तनाचा परिणाम का होत नाही. महत्वाचं कारण त्यांनी सांगितलं होतं. कीर्तनाला बसतानाच माणसाने ठरविलंय महाराज. काय ठरविलंय कीर्तनात महाराजांनी सांगायचं असतंय आणि आपण ऐकायचं असतंय ऐकून घ्यायचं नसतंय. विठाल विठाल बघा ना तुम्ही कीर्तन झाल्यावर चर्चा असते नाही आजचं कीर्तन लय चांगला विषय शोधला बरं काही देणं नाही. काय टाकतात सांगा गोष्ट लक्षात ठेवा. नसला तरी नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान तरी ओवीचा अनुभव असा महाराज सगळं सोडून दिल्यावर मग काय उपयोग आहे. गाथा वाचायचा पण एका तरी अभंगाचा एका तरी शब्दाचा अजून कमी करू का एका अक्षराचा जरी संत वाङ्मयातला अनुभव आला तरी तरल्याशिवाय राहत. महाराज घोले बुवा म्हणायची बुवा एका अक्षराचा जरी संत वाङ्मयातला अनुभव आला तरी तरल्याशिवाय राहत नाही एवढी ताकद आहे. विठाला विठाला त्या गवळणीचं चित्त लोण्यासारखं. लोणी आतून मऊ आणि बाहेर कडक नाही नाही आतून कडक बाहेरून अहो सगळीकडून सारखंच आहे की आतून काय बाहेरून काय. लोणी कसं आहे तसं ज्याचं चित्त सगळीकडून मऊ झालेलं आहे ज्याचा काठिण्य राहिलं नाही संशय राहिला नाही परमात्म स्वरूप आहे असा निसंशय आत्मबोध ज्याला झालाय किंवा जसे ज्याचा अंतकरण मल विक्षेप रहित झालेला आहे आणि एकदा चित्त परमात्म्याच्या जवळ येऊन थांबलं त्या चित्ताची अवस्था त्याला पुन्हा सुख शोधण्याकरता बाहेर जायची गरज नाही. आपलं चित्त अस्थिर आहे म्हणून आपल्याला विषयाकडे धावावं लागतं. गोष्ट लक्षात ठेवा. तुझा आहे तुझं पाशी परी तो जागा. एकदा जर का चित्त परमात्म्याच्या चरणाजवळ स्थिर झालं रे झालं अवघे त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवे चरणी जगन्नाथा अवघे चित्र जगन्नाथा चरणी चित्त जगन्नाथाच्या चरणी एकदा चित्तवृत्ती स्थिर झाली रे झाली का पुन्हा त्याला आनंदा करता सुखा करता विषयाकडे धावायची गरज. आला शीतळ शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरा फिटला पातकांचा थारा कळकाळाची धाक दरा रागा. एकदा शीतळ शांतीचा वारा कुठून येत असतो तो वरच्या मजल्यावर. ही शीतळ चित्त स्थिर झालं त्याला बाह्य सुखा करता बाहेर धावायची गरज नाही. आतमध्ये सुखाचा सागर आहे
आणि असे त्या गवळणीची अवस्था झाल्यामुळं हरिणे माझे हरिले चित्त भार आणि सगळं चित्त आणि त्या गवळणीचं चित्तच नेलं. आता सगळं संसार चित्त करतं. चित्त जर परमात्म्याच्या चरणी गेलं तर व्यवहार व्यवस्थित होतील का? व्यवहार व्यवस्थित होतील का? नाही. त्या व्यवहारामध्ये मग असा घोटाळा होतो. बोलून कानावर येऊन सुद्धा ऐकायला येत नाही, डोळ्यानं बघून सुद्धा दिसत नाही, अशी विचित्र अवस्था परमात्म्याच्या आणि त्या गवळणीची तीच अवस्था झाली. म्हणून आता म्हणजे हरणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. ते म्हणले तू असं बोलायला लागलीस, चित्त तुझं हरण केलं, तुझं लक्ष नाही. अगं तू घरला चल ना, सासू वाट बघते. ती म्हणली कुणाच्या घरला? कुणाच्या? आपल्याला झाले का किती कीर्तन झाल्यावर असं आपलं घर सुटना आणि त्यांना घर गावना. काय करावं? घर म्हणजे कोणचं? दगडा मातीचं नाही. ती म्हणली चल ना घरला. ती म्हणली कुणाच्या घरला? आता घर कुठं आहे? आता कैसी जाऊ घरा घरा आता कैसी आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक शिबर कळालं. काल्याचं कीर्तन आहे म्हणून बरं का, काय हरकत नाही. आता काही शेती म्हणजे आता कशी घरा जाऊ? आता घरला जायला येत ना. आता कैशी जाऊ घरा. आता घरावर कसं यायचं एक लक्षात ठेवा. ज्याला परमात्म्याचा अंतकरणामध्ये बोध झाला त्याला आता बाहेर जावं असं वाटत नाही. तुका म्हणे मग नाही आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा.
त्या गवळणीची अवस्था. आता घरावर यायचंच कशाला? ह्या घरात काय आहे? हे घर मुळातच नासकं कुजकं घर आहे. इथं येऊन करायचंय काय? नको. आता कैशी जाऊ घरा? ती म्हणली घरला कशी जाऊ? तू जर घरला कशी जाऊ? तुझा लौकिक चांगला होणार नाही. तुला लोक काय काय म्हणतील? नाही नाही ते नावं ठेवतील. आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. हे बरं कळालं. काल्याचं कीर्तन आहे म्हणून बरं का, काय हरकत नाही. आता कैशी ती म्हणजे आता कशी घरा जाऊ? आता घरला जायला येत ना. आता कैशी जाऊ घरा? आता घरावर कसं यायचं? एक लक्षात ठेवा, ज्याला परमात्म्याचा अंतकरणामध्ये बोध झाला त्याला आता बाहेर जावं असं वाटत नाही. तू का म्हणे मग नाही आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा. त्या गवळणीची अवस्था. आता घरावर यायचंच कशाला? ह्या घरात काय आहे? हे घर मुळातच नासकं कुजकं घर आहे. इथं येऊन करायचंय काय? नको. आता कैशी जाऊ घरा? ती म्हणली घरला कशी जाऊ? तू जर घरला कशी जाऊ? तुझा लौकिक चांगला होणार नाही. तुला लोक काय काय म्हणतील? नाही नाही ते नावं ठेवतील. ती म्हणली आता लोक काय म्हणायचं ते म्हणू दे. तू का म्हणे हासे जन सोडलंय म्हणून आपल्याला सोडणार आहे? लोकांच्या बोलण्याचा विचार करायचा, देव मिळविण्यासाठी जगाचा विचार सोडून द्यायचा. महाराज लोक ह्यानं काय म्हणेल, त्यानं काय म्हणेल, ह्याचं कसं झालं, त्याचं कसं झालं, असा जर तो साधक चलेल तर त्याची साधना होणार. साधकानं लौकिकाचा विचार टाकायचा. जो लौकिक सांभाळतो कदाचित साधना परिपक्व व्हायला त्रास आहे. म्हणून लौकिकाचा विचार टाकून द्यायचा. कारण लौकिकात बरे तुकोबारायांनी लौकिकाचा विचार सांगितलेला आहे. महाराज पुष्कळा एक अभंगामध्ये तुकोबारायांनी सगळी यादी सांगितली. लौकिकात कसं जरी वागलं तरी लोक बोलल्याशिवाय तुम्ही कसंही राहा. लग्न करू तरी म्हणती हा माताला. लग्न करायला गेलं का म्हणतात त्याचं काय वय होतं काय? आणि नाही केली की करून तर काय उपयोग आहे? दोन्हीकडून बोलायचं. लोक तुकोबारायांचा गाथा वाचा महाराज. तुकोबारायांनी काही ठेवलेलं नाही. भेटीशी नवदाता म्हणती हा निष्ठूर. येता जाता घर बुडविले. जो कधी येत नाही, भेटत नाही, बोलत नाही, माणसं यावं बोलावं बसावं. माहित आहे का त्या माणसाला काय असं असतं काय? त्याला माणूस म्हणतात का? असला माणूस असतं का की कुणाला म्हणायचं? जो कधी येत नाही, भेटत नाही, बोलत नाही. आणि जो रोज घरला ओ गोल्या मावळ्या आमच्यातच आहे, तो जात नाही, तोच बसतोय. मी का तुम्हाला हसण्याकरता सांगत नाही. लोक कसंही जरी वागलं तरी तुम्ही कसंही वागा. निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ पातका. ज्याला लेकरूबाळ नाही त्याला म्हणायचं निपुत्रिका चांडाळा. त्याचं तोंड बघून. ज्याला लेकरूबाळ नाही आणि त्याला लय त्याला पोरवाडा, त्याला काय कमी आहे? 12 आहेत. हे तुम्हाला मी हसण्याकरता सांगत नाही. कसंही जरी वागलं तरी लोक बोलल्याशिवाय भजन देवा करता का लोका करता? तेजुनिया जन भक्ती, तेजुनिया जन भक्ती करा, तेजुनिया जना भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका वचन. सुंदर प्रमाण तेजुनिया जन. हे जनाचं काय महाराज? या लौकिकात जर माणूस गुंतला तर हे जाळं इतकं खतरनाक आहे. लोकेशना वित्तेशना दारेशना. ह्या लोकेशनेत जर माणूस गुंतला तर साधना भगवंताची त्याच्याकडून घडणार नाही. म्हणून लोक काय म्हणतात हा विचार केला की साधनेत खंड पडला. म्हणून तर पुष्कळ तर साधक एकांतामध्ये राहतात. वैयक्तिक आपली वैयक्तिक साधना चालवतात. का? कारण असतो बरं का. म्हणून आणि आपली साधना देवा करता का लोका करता? जोग महाराज संस्थेमध्ये गुरुवर्य विठ्ठल महाराज घोलेबाबा म्हणायचे आपला परमार्थ लोकमान्य असावा का संत मान्य असावा? काय ह्याची थोर भक्ती आवडते देवा का गावा? अभंग काय आहे? आवडते देवाला आवडावं, संताला आवडावं, शास्त्राला आवडावं. लोकांच्या मान्यतेचा विचार करायचा नाही. मग ती म्हणली काय मला गरज नाही. कोण काय म्हणायचं की
पण त्याच्या असे लक्षात आलं की आपण जे जे सांगायलंय ते हिच्या लक्षात यायला तयार. कारण काय असतं, समोरच्याची अवस्था कळण्याकरता अधिकार असावा लागतो तरच समोरच्याची अवस्था कळते. संत कळण्याकरता संत व्हावं लागतं. तुका म्हणे अंगी व्हावे ते तरीच महिमान कळणार नाही. हिला कळत नाही तर सांग. ते कानडीने केला मराठी प्रकार झालं, कळायला मार्ग नाही. एकाची उत्तर अशी फजिती झाली. मग तिनं सांगितलं तुला माझं काय कळणं गेलंय. तू आपल्या गावात एक जाणते आहे, जाणकार आहे, पारखी आहे. पारखी कशाला म्हणायचं, जाणकार, रत्न पारखी. आता रत्नातलं किती कळतं त्या रत्न पारखीला मला माहित नाही बरं का, पण रत्न पारखी म्हणतो. पारखी म्हणजे जाणकार, ज्याला त्याच्यातलं ज्ञान आहे त्याला काय म्हणायचं, पारखी. ती म्हणली जाणत्याला घेऊन ये, तुला माझं काय अवस्था कळायला तयार नाही. तिनं सांगितलं पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुठे. तू जर असं ह्याला घेऊन ये त्याला घेऊन ये म्हणायला लागलीस तर काय होईल. आता बाहेरचे लोक नाही, तुझ्या घरचेच लोक. मधला बॉक्स बंद झाला. विठाला 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 विठाला. तुला आता बाहेरचे नाही, घरची कुटी खातील. कुटी म्हणजे निंदा करतील. तुझ्या घरचेच लोक तुला नाव ठेवतील. बाहेरचे राहू दे, पण तुला आयुष्य काढायचं तुझ्या घरच्या सोबत. ते तुझे नाही नाही ती निंदा करतील. ती म्हणली करू दे. बोलवून आणलं महाराज. ती जाती गवळून आली. जिला तत्व साक्षात्कार झाला होता तिनं दुरून पाहिलं, डोळ्यातून पाणी वाहत आहे. एक पाय उचललेला आहे, शांत मुद्रा आहे, चेहऱ्यावरचे भाव. तू आता ह्या जगाचा विचार करू नको. तुला जे मिळालंय ते तुझ्या भाग्यानं मिळालंय. हे सगळ्याला मिळत तुझं मोठं नशीब आहे. तुला जे मिळालंय ते ह्या जगाला काय म्हणून कळणार. ह्या लौकिकाचा विचार टाकून दे. तू का म्हणे निवांत राही, पाहिले पाहे परतोने. तू ज्याला पाहिलेलं आहे आता त्यालाच पहा. ह्या लौकिकाचा, ह्या घरच्या लोकांचा, इतर लोकांचा विचार तुला करायची गरज नाही. तू भाग्यवान आहेस असं त्या गवळणीनं सांगितलं. म्हणून तिनं सांगितलं. आता मला तिनं सांगितल्यावर तर नोहे बरा लौकिक असा त्या गवळणीचा थोडक्यात धावता भावार्थ आहे. उर्वरित अभंगाचं चिंतन थोडक्यात झालेलं. आता कार्याचं चरित्र एक दोन लीला मी आपल्याला सांगणार आहे. पुष्कळ काही वेळ घेणार नाही. तत्पूर्वी सर्वांनी एकदा आनंदाने हाताने टाळी, मुखाने नाम विठोबा रकुमार विठोबा रकुमारी विठोबा रकुमार विठोबा रकुमार विठोबा भजन करा. कार्याचं चरित्र एक दोन लीला मी आपल्याला सांगणार आहे. पुष्कळ काही वेळ घेणार नाही. तत्पूर्वी सर्वांनी एकदा आनंदाने हाताने टाळी, मुखाने नाम विठोबा रकुमार विठोबा रकुमारी विठोबा रकुमार विठोबा रकुमार रकुमारी विठोबा रकुमार भजन करा.
ठेवे माझा येथे नंदाच्या घराला मला घेऊन चला म्हणले. तिथं ती म्हणली आम्ही काय मोकळे आहेत का नंदाच्या घराला न्यायला, आमच्या हातापायात बेडे आहेत. ते म्हणले उचला तर खरं. उचलीला कमळापती पायीची बंधने कळते. उचलल्याबरोबर बंधनं सगळी निघून पडली महाराज. सगळी बंधनं निघून गेली. कृष्णाला तिकडं नेलं आणि तिकडली माया आणली. आणल्याबरोबर महाराज काय झालं, आणल्याबरोबर सगळी बंधनं जशी होती तशी लागली महाराज. ऐका गुरुवर्य घोलेबुवा म्हणायचे काय आहे, आपली बंधनं तुटावी असं वाटत असल तर त्याला उचला. उचलेला कृष्णाला, उचलेला कमळापती. कृष्णाला उचललं की बंधनं तुटून पडतात आणि तिला उचललं की नसलेली बंधनं येतात. म्हणून तिला उचलायचं नाही, त्याला उचलायचं. विठाला एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. गोष्ट लक्षात ठेवा, जर मायेचा स्वीकार केला, विषयाचे आसक्त जर जीव झाला तर त्याला मुक्त होता येणार. म्हणून मायेला कधी डोक्यावर घ्यायचं. मायेला डोक्यावर उचलणे म्हणजे काय, विषयासक्त होणे. याचा लाक्षणिक अर्थ असा करावा लागतो, जे जीव विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पाऊन ठाव नर देह, अशी अवस्था आहे. म्हणून मायेला आश्रय देऊ नका. हे सगळं जगत मायामय आहे, या विषयामध्ये गुंतू नका, असा त्याचा मतीत अर्थ. असं असो. कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले. कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टात का पुसला, आणि तिथं गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे 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 गुढिया तोरणे. करती कथा गाती गाणे, 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 करती कथा गाती गाणे. बाळे कृष्णानंद घरी, 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 बाळकृष्ण. अशी चाल का म्हणली, प्रमाण गुढिया तोरणी आहे म्हणून. जसा अभंगाचा अर्थ असेल त्याला अनुसरून, नाहीतर काय काय ह्याला बी चाल म्हणतात. गुढी या तोरणे, आता काय उतरायची कुठे खाली असो का. बंकट स्वामी महाराज म्हणायचे अभंगाचा भाव जसा असेल तशा पद्धतीनं असावं. असो. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. आनंद उत्सव गोकुळामध्ये सुरू झाला. हळूहळू हळू परमात्मा रांगायला लागले. रांगता रांगता रांगत रंगणी दोरीत दोन्ही धावणी धरती गवळणी, बांधीची चरणी देती गाराणी, यशोदे साजनी दैरुद बक्षुनी तमालनी नमल केले साधने. कृष्ण आळवा परतोनी माते. हळूहळू हळू परमात्मा रांगायला सुरू झाले. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागते, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागते. तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागते, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागते. रंगणी रंगनाथ तोम्या. हा रांगता रांगता
टांगता तळवे तळत हात टेकायला महाराज तळ डाव्या गुडघ्याने कुठल्या गुडघ्याने टांगतं कोडग कॉपी घेऊन तर पास व्हा डाव्या रांगायला रांगता रांगता अनेक पद्धतीच्या खोड्या भगवंत एक प्रकारची खोडी नाही अनेक प्रकारच्या खोड्या गोकुळामधली अनेक गाराणी अनेक प्रकारची गाराणी यशोदेकडे यायला चालू झाली तिसरी आले धावणी अनेक बाई काय केली करणे पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ माशी सुटेना दररोज आता सापडेना यशोदे बाळ तुझा ताना कुठवरी शोषू धिंगाणा सगळ्याच्या घरी चोरी करतो काय दही दूध लोणी चोरतो का नाही ये म्हणा माझ्या घरला चलत नाही गोकुळात राहून आपल्याला कारण देवाला सगळं चालतं पण अहंकार चालत माझ्या घरला ये म्हणा तुझा काय घर लावू काय तुझ्या घराला काढी पण महाराज कासारखेडकर म्हणायचे एकरी गोळून म्हणली येवर माझ्या घरला घर तुझं आहे का तुझ्या बापाचं घर आहे घर काय आपलं नाही ही पंचमहाभूताचं घर आहे हे आपलं नाही हे आपल्याला वापरायला दिलंय ही 22 वर्ष झाली की भाड्यातून महागारी जावं हे आपलं नाही याला आपलं म्हणलं की खणका बसत असते विठाला 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 आणि तिकडून येऊन या घर नंबर आपण झोपी तोंडा घालत नाही सांगून जायचं संध्याकाळीच गेले काय केलं तिसरी आली याने ग बाई काय केली करणी पतीची दाढी आणि गवळणीची वेणी गुरुवर्य वेदांताचार्य गुरुवर्य हरिभाऊ महाराज पाटील मोक्ष पाठशाळेमध्ये भाऊ सुंदर सांगायचे बरं का हा प्रसंग की दाढीची वेणीची गाठ मारली थडा असं मार्जन ती पूर्वीची काळीची मी पूर्वीचं सांगतोय आताचं काही सांगत नाही फक्त पूर्वीचं सांगतो लवकर उठावं लागायचं गवळण महाराज पाठ उठायला गेली बरोबर वेणीला झटका बसला ते म्हणले हे कोण माझी दाढी वाढायले ते म्हणले तुमच्या दाढीचं जाऊ द्या माझी वेणी कोण वाढायले काय कळाला मार्ग नाही महाराज हे सगळं सकाळचे 8-9 वाजले हे सगळा प्रसंग झाला एवढ्यावरती तोडायचा प्रयत्न केला सोडायचा प्रयत्न केला जा काहीच होईना कशी सुटेल महाराज सुटत नाही सुटायला तयार नाही तुटायला तयार नाही मग त्यावेळेला गवळ्याच्या लक्षात आलं ही तयाविन नाशी नव्हे दुसरी ही दुसऱ्याला जगून लावण्याची खाणी ही त्याचं काम आहे ही दुसऱ्याला जमत नाही मग गवळ्याच्या लक्षात आलं ही कुठाना काहीतरी झालेलं आहे त्याचं पोस्टमार्टम करावं लागतं असं कळत की तिथं नसतं त्याचं मूळ हित असते आहे का नाही ती म्हणली कुठं तर घोटाळा झालाय मग त्यानं त्या गवळणीला विचारलं तू कृष्णाला ये तर घे कशाला बोलायचं कशाला म्हणायचं देवाला अहंकार चालत नाही तिळ भरे जरी होय अभिमान मेरुतो समान मग आता त्यानं केलंय त्याच्याशिवाय सुटत नाही पण आता त्याच्या 9 किलोमीटर होता गवळण 7.5 फूट आणि गवळी 5 फूट आता ही दिंडीच निघाली महाराज आणि दिंडी म्हणजे काय फजितीची दिंडी काय साधी दिंडी आहे काय आणि मग कृष्णानं गावामध्ये सकाळी दिंडी गावामध्ये बिगर पैशाचा तमाशा येणार आहे सर्वांनी पाहण्याकरता उपस्थित गाव गर्दी बघायला ही मधून दिंडी आता गवळण 7.5 फुटून गवळी तर ती उड्या मारायचं काम झालं महाराज लोडणं घातलं मी झालं फजिती झालं तर मी देवाला बोलले काय बोलायची गरज होती नसतं बोललं तर देवानं असं केलं पश्चाताप येणं शुद्धता असं म्हणल्याबरोबर म्हणायचं होतं मला दुसरं काय म्हणायचं नव्हतं कृष्णानं दुरून पाहिल्याबरोबर गाठ सुटली अशा अनेक खोड्या एक गवळण आली परवा आला आमच्या दारी निजला होता म्हातारा घेऊन येतनाच्या खोड्या तरी सांगता येण्यासारखी आहेत का परवा आमच्या घरला आला आमच्या सासऱ्याची डिहरी जरा मोठी आहे म्हणजे आपल्याला काही घेणं देणं नाही त्याची डिहरी मोठी आहे तुझ्या कृष्णानं काय केलं दही दूध टाकलो आणि खाल्लं आणि खाल्ल्याला मडका आमच्या सासऱ्याच्या डिहरीवरच पडलं कशाला राहतंय आमच्या रामनाम सत्य झालं सासऱ्याचं म्हणजे अशा अनेक खोड्या ज्या वेळेला गोकुळामध्ये घडायला लागल्या अनेक घराने कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी जावं असं केलंय करावं तर काय यशोदा म्हणली तुम्ही काळजी करू नका मी काहीतरी पथ्य करते पण सुरुवातीला यशोदाला बी खरं वाटलं नाही तुम्हाला सांगतो आपलं लेकरू लेकराची खोडी आईला खरी वाटते का जर खरी वाटली तर ती त्याची सावत्र आई आहे सख्खी नाही अख्खं गाव भांडण का घेऊन येऊ द्या महाराज ती म्हणणार शक्यच नाही माझ्या बाळाकडे तर बघा सावळा घ्यायची म्हणा माझा गवळणी तर खेळे राजा माझा बाळ तरी केवढा आहे बघा तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळ छान तुम्हाला आळ घ्यायला थोडं तर जीवा वाढली जिष्णूतून कुणाला माहित आहे जीवाला हाड आहे का महाराज हे एकतर पेटत नाही पेटल्यावर काय काय धरून निघालं त्याच्यात जिल्हा तालुका राज्य काय जाईल काय सांगता येत नाही
जाऊ द्या असो, घरोघरी मातीच्या चुली. गंमत अशी झाली, मग यशोदा म्हणली काहीतरी हे सगळे म्हणतात त्यावेळेला काहीतरी व्यवस्था केली. गणेश चतुर्थीचं व्रत केलं महाराज यशोदेनं. आता अजिबात एक मास देवे खोडी नाही केली. प्रचिती आली यशोदेशी, 1 महिना देवानं कृष्णानं खोडीच केली नाही. जमले म्हणले. आता चतुर्थीचा दिवस आला, तयारी केली महाराज. ते मोदक वगैरे सगळं झालं. पूजेला अजून थोडा टाइम होता, तोवर कृष्णानं सांगितलं मला मोदक द्या, मला मोदक दे म्हणून मागू लागला. ते म्हणले थांब, देवाला निवद दाखवायचा, देवाला निवद दाखवायचा, मीच देव आहे, अजून कशाला नाही. कोण ऐकायला तयार नाही. कृष्णाने काहीतरी निमित्त करून यशोदेला मध्ये पाठवलं आणि मधून काहीतरी घेऊन येईपर्यंत सगळेच्या सगळे मोदक खाल्ले. गणपती नाही, मोदक नाही. यशोदा आली, म्हणले मोदक कुठे गेले? पण म्हणले मोदकाचं काय तर हो, गणपती आपल्याला काय माहित. आकार बरं, आकर म्हणल्याबरोबर सगळं विश्व धावलं. त्यावेळेला यशोदेला कळालं ही साधा नाही, विश्वाचा म्हणे यशोदेशी, ही साधा नाही जगताचा. अशा प्रकारचा बोध झाला. पण आता सगळं लोक म्हणायला लागले उद्या जाई राणा सवे घेऊन या गोधना. गोधने 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 तारावया जातो शारंग पाणी, रंग पाणी. भगवान परमात्मा आणि गायी घेऊन गेले महाराज. पूर्वीची शाळा म्हणजे गायी राखणं. गेल्यानंतर हमामा होतो तो हुंबरे अनेक प्रकारचे खेळ खेळले. याचे सुख देवा, आम्हाला भूक लागली, आमचा विचार करा. देवानी सांगितलं सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र करा. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. भगवान श्रीकृष्णाने त्याच्यामध्ये आपली शिदोरी टाक. यमुनेच्या काठावर भगवान श्रीकृष्णाने केला तोच काला आपल्याला आता इथं प्रतिकात्मक रूपाने मिळणार आहे. धावत्या वेळेमध्ये चरित्राचाही थोडक्यात उच्चार केलेला आहे. चिंतन सेवेला साथ करणारे दोन्हीही मृदुंगाचार्य सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी चिंतन सेवेला उपस्थित आहेत. विनिकरी चोपदार मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या. जाता जाता एक सर्वांना पवित्र संदेश, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. अखंड भगवंताचं नाम चिंतन करा. आपल्या समोर बोलण्याचा सद्गुरु जोग महाराज संस्थेमध्ये गुरुवर यांच्या मुखातून पाठ श्रवण करण्याचा योग आला. तसेच पंढरपूरला वैकुंठवासी वेदांताचार्य गुरुवारी हरिभाऊ महाराज पाटील मुमुक्ष पाठशाळा पंढरपूर करण्याचा योग आला. श्रवण केलेल्या पाठात सर्वांना पुनश्च एकदा विनंती, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. लक्षात ठेवा, आपल्याला मनुष्य जन्म वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन उचित विधी विधान, नकळे न घडे सर्वता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार, हा कारुणी सांगे तुका घेता राहो नका, नामा परती साधन नाही. नामस्मरणाशिवाय दुसरं साधन नाही. आणि सत्ता कशासाठी? यशवंतप्पा सांगवे महाराजांच्या कृपा आशीर्वादानं, पुन्हा आप्पा महाराज पवार मंडळींच्या कृपा आशीर्वादानं हा उत्सव चालू आहे. या संत मंडळींनी हा उत्सव कशा करता चालू केला? तर आपल्या जिभेला देवाचं नामचिंतन करायचं वळण लागावं एवढ्याच करिता. आपल्या सप्ताहाला नाव आहे अखंड हरिनाम, ती सवय लावावी. त्या सवयीतून कायमस्वरूपी टिकावं. तेवढं लक्ष्मी वल्लभ तयाजवळी म्हणून नामची चायास करीशी, प्रपंच दिननीशी हरिशी न भजशी कार्य बाबा म्हणून नामचिंतन करा. मायबाप दुसरी साधनं चालत नाहीत. योग मार्ग, ज्ञान मार्ग, योगाचा अधिकारी, ज्ञानाचा अधिकारी, कर्माचा अधिकारी या युगात मिळणं शक्य नाही. चित्ताची तशी अवस्था नाही. म्हणून कलियुगे उद्धार हरिनामे म्हणून नामचिंतन करा. नाम तुकोबरायांनी द्यावी अशा प्रकारची विनंती वजा प्रार्थना करून झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी विराम. न्यूनते पुरते अधिकते श्रुती करून घ्यावे तुमते विनवितासी. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती नो अंगभूत युक्ती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 केला राज्यभार, हा
आकारुनी सांगे तुका घेता राहो नका नामा परते साधन नाही नामस्मरणाशिवाय दुसरं साधन नाही. आणि सप्ताह कशासाठी यशवंतप्पा सांगवे महाराजांच्या कृपा आशीर्वादानं पुन्हा आप्पा महाराज पवार मंडळींच्या कृपा आशीर्वादानं हा उत्सव चालू आहे. या संत मंडळींनी हा उत्सव कशा करता चालू केला तर आपल्या जिभेला देवाचं नामचिंतन करायचं वळण लागावं एवढ्याच करिता आपल्या सप्ताहाला नाव आहे अखंड हरिनाम. ती सवय लावावी त्या सवयीतून कायमस्वरूपी टिकावं. तेवढं लक्ष्मी वल्लभ तयाजवळी म्हणून नामची छाया असं करीशी प्रपंच दिननीशी हरिशी न भजशी कार्य बाबा म्हणून नामचिंतन करा मायबाप. दुसरी साधनं चालत नाहीत. योग मार्ग ज्ञान मार्ग योगाचा अधिकारी ज्ञानाचा अधिकारी कर्माचा अधिकारी या युगात मिळणं शक्य नाही. चित्ताची तशी अवस्था नाही. म्हणून कलियुगी उद्धार हरिनामे म्हणून नामचिंतन करा. नाम तुकोबरायांनी द्यावी अशा प्रकारची विनंती वजा प्रार्थना करून झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी विराम न्यूनते पुरते अधिकते श्रुती करून घ्यावे. तुमते विनिमितासी पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संते नोय अंगभूत युक्ती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम